चॅट जीपीटी तुम्ही आजपर्यंत कधी ना कधी हा वर्ड ऐकला असेल किंवा कुठे ना कुठे पाहिला असेल। जेव्हापासून चॅट जीपीटी लॉन्च झालाय तेव्हापासून टेक वर्ल्ड मध्ये भोकाला आलाय। The new powerful artificial intelligence tool ChatGPT. ChatGPT. As we just saw, ChatGPT is taking the internet by storm, really, and no matter how. 1 मिलियन यूजर बेस बनवण्यासाठी नेटफ्लिक्सला 3.5 वर्ष लागले, फेसबुकला 10 महिने आणि इंस्टाग्रामला 2.5 महिने। तसंच आपल्या चॅट जीपीटीला 1 मिलियन यूजर्सपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त 5 दिवस लागले, फक्त 5 दिवस। महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की जर तुमची गर्लफ्रेंड रूठलेली असेल, तिला मनवायचं आहे, त्यासाठी तुम्हाला काही जोक किंवा कविता हवी आहे, तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, कारण की आता चॅट जीपीटी आलंय। तुम्हाला कविता हवी असेल किंवा जोक हवा असेल तुमच्या गर्लफ्रेंडसाठी, तर हे काम आपलं चॅट जीपीटी काही 0 सेकंदमध्येच करून देणार। स्कूलमधलं सायन्सचं असाइनमेंट पण चॅट जीपीटी 2 सेकंदमध्ये सॉल्व्ह करून देणार। नोकरीसाठी रेझ्युमे बनवायचा आहे, इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी टिप्स हव्या आहेत, घरी पाहुणे आले असतील तर त्यांच्या जेवणासाठी काही युनिक हवं आहे, तर चॅट जीपीटी हे सर्व काम तुम्हाला करून देईल। प्रोग्रामिंग शिकायचे आहे, चॅट जीपीटी। ॲप बनवायचं आहे, चॅट जीपीटी। डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम शिकायचं आहे, चॅट जीपीटी। या कोर्समध्ये आपण सर्व काही शिकणार आहे। चॅट जीपीटी गुगल किंवा बाकी सर्च इंजिन सारखं लिंक्स प्रोव्हाइड करत नाही, तर एका मनुष्यासारखं संवाद घालेल आणि इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल। सो चॅट जीपीटी काय आहे आणि एवढ्या कमी टाईममध्ये सर्वांचं लोकप्रिय कसं काय झालंय, हे काम कसं करतं, आणि प्रश्न असा आहे की हे गुगलच्या सर्च इंजिनला खाऊन टाकणार का? एक्सपर्ट्स चॅट जीपीटीच्या इंटेलिजन्सने घाबरलेले का आहेत, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। चॅट जीपीटी जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर एक प्रकारचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ती टेक्निक ज्यामध्ये स्वतः काम करायची, स्वतः विचार करायची क्षमता असेल, ज्यामध्ये डेटाला स्वतः प्रोसेस करू शकेल, आणि चॅटबॉटचा अर्थ असा आहे की जो बातचीत करेल, संवाद घालेल। जसं आपण मेसेंजर किंवा व्हॉट्सअपवर कोणासोबत चॅटिंग करतो, बोलतो किंवा काही प्रश्न विचारतो, तसंच आपण आपल्या चॅट जीपीटी सोबत चॅटिंग करतो। पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण आपल्या चॅट जीपीटीला प्रश्न विचारतो तेव्हा चॅट जीपीटी एका मनुष्यासारखं उत्तर देतं बघा। याला ओपन एआय नावाच्या कंपनीने 30 नोव्हेंबर 2022ला लॉन्च केलंय। एका टाइमला या कंपनीचे मालिक इलॉन मस्क होते। चॅट जीपीटी सीमित आहे कारण चॅट जीपीटीकडे फक्त सप्टेंबर 2022 पर्यंतचा डेटा आहे। त्यासमोर आपण काही पण याला विचारलं तर हे उत्तर देत नाही। आपण जे पण चॅट जीपीटीला विचारतो त्याची सर्व इन्फॉर्मेशन चॅट जीपीटीकडे कसं काय आली असणार, याचा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर होते काही असं की कोणत्या पण एआय मॉडेलला रन करण्यासाठी त्यामध्ये आधी खूप सारा डेटा दिला जातो। जेवढा जास्त डेटा एआयमध्ये फीड केला जाणार तेवढा जास्त डेटा प्रोसेस होणार आणि त्याच डेटाने तो स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट आणणार। चॅट जीपीटी काय काय करू शकते, जसं मी आधीच सांगितलं, हे समजू शकते, काही प्रश्न विचारले तर उत्तर देऊ शकते, आणि त्याच प्रश्नाचे जे पॉसिबल डाऊट्स असतील त्याचं पण पहिलेच हे उत्तर तयार ठेवेल। जर काही चुकीचं सांगितलं तर स्वतःची चुकी ॲक्सेप्ट पण करेल। कोणत्या पण ॲप्लिकेशनला रन करायचं असेल तर तुम्हाला कोड रेडी करून देणार। जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकायची आहे तर चॅट जीपीटी बेसिक्सपासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकवणार। तुम्ही एडिटिंगसाठी कोणते टूल्स यूज केले पाहिजे किंवा कोणते सॉफ्टवेअर वापरले पाहिजे, हे सर्व काही तुम्हाला चॅट जीपीटी एका बेस्ट वेमध्ये सांगणार। निबंध लेखनपासनं तर मेडिसिनचे फॉर्म्युलेपर्यंत हे सर्व काही सांगणार। या कोर्समध्ये तुम्हाला सर्व काही मिळणार आहे। हा कोर्स सर्वांसाठीच आहे। जर तुम्ही एक स्टुडंट आहात, जर तुम्ही एक हाऊसवाईफ आहात किंवा एक बिझनेसमन किंवा एक टीचर, हा कोर्स सर्वांसाठीच आहे। आणि चॅट जीपीटीला तुम्ही तुमच्या फायद्यासाठी कसं यूज करू शकणार, तर हे सर्व काही आपण या कोर्समध्ये डिस्कस करणार आहे। संपतो मी या सेशनला, भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये।